यांच्यामध्ये मुख्य लढत पार पडते आणि अर्थातच देशमुख कुटुंबियांसाठी लातूर हा त्यांचा राजकीय गड राहिलेला आहे। त्यामुळे अख्खं देशमुख कुटुंब मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेला आहे। त्यांच्या मूळ गावी त्यांचं मतदान केंद्र आहे। काही वेळापूर्वीच अमित देशमुख आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी मतदान केलं। आता रितेश देशमुख आणि धीरज देशमुख आपापल्या कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख सुद्धा आहेत आणि अर्थातच काँग्रेससाठी देशमुख कुटुंबासाठी यावेळची निवडणूक अतिशय महत्त्वाची। लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे दोनही मतदारसंघ देशमुख कुटुंबियांकडे आहेत। धीरज देशमुख आणि अमित देशमुख तिथनं आमदार आहेत आणि यावेळेला बदललेल्या समीकरणांनुसार लातूरची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे। लातूरमधनं काँग्रेसचे शिवाजी काळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते। गेल्या वेळेला सुधाकर शृंगारे या मतदारसंघातनं विजयी झालेले होते। काँग्रेसचा गड, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूरचा हा मतदारसंघ विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचा मतदारसंघ अशी खरं तर लातूरची ओळख। काँग्रेसचं पहिल्यापासून राहिलेलं वर्चस्व, पण आता या मतदारसंघामध्ये खासदार मात्र भाजपचे आहे। सुधाकर शृंगारे 2019 साली सुद्धा निवडून आले आणि यावेळेला सुद्धा पक्षानं त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे। लातूर पॅटर्नसाठी खरं तर हा भाग किंवा हा जिल्हा ओळखला जातो। राजकारणातला पॅटर्न मात्र लातूरचा हा वेळोवेळी बदलत राहिलेला आहे। लातूरमधनं महाराष्ट्राला अर्थातच 2 मुख्यमंत्री सुद्धा मिळाले, केंद्रीय मंत्री सुद्धा मिळाले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसचा गड असलेल्या मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबतीत मात्र विरोधक कायमच टीका करत राहिले। भाजपनं हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले। 2019 साली म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये सुधाकर शृंगारे यांनी लोकसभा मतदारसंघातनं विजय साध्य केला। लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि नांदेड जिल्ह्यामधला लोहा या विधानसभा मतदारसंघांनी लातूरचा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे। सध्या आपण जर का राजकीय परिस्थितीचा विचार केला तर लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे 2 विधानसभेचे मतदारसंघ वगळता एकही मतदारसंघ काँग्रेसकडे नाही, म्हणजे काँग्रेसचा आमदार तिथे नाहीये। लातूर शहरचे आमदार आहेत अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधनं विजयी झालेले आहेत धीरज देशमुख। तर देशमुख कुटुंबातल्याच 2 जागा आहेत, पण हे 2 मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणी काँग्रेससाठी पूरक परिस्थिती नाही। उदगीर आणि अहमदपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, तर लोहा जिल्ह्यामध्ये अपक्ष उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ही निवडणूक जिंकायची तर काँग्रेसला अर्थातच विशेष जोर लावणं, विशेष मेहनत करणं क्रमप्राप्त बनलेलं होतं। सुधाकर शृंगारेंचं गेल्या वेळेचं लीडही प्रचंड होतं। आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत। निशांत, अख्खं देशमुख कुटुंब मतदानासाठी पोहोचलंय। ही निवडणूक काँग्रेससाठी, देशमुख कुटुंबांसाठी कशी महत्त्वाची? ज्ञानदा, जशी निवडणुकीची वेळ लागली त्यावेळेसपासून अमित देशमुख असतील, धीरज देशमुख असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली पाहायला मिळत होती। फक्त लातूर जिल्ह्यातच नव्हे तर अमित देशमुखांनी संपूर्ण महाराष्ट्रात रिंग काढला होता। आज सकाळच्या पहिल्या सत्रात मतदान सुरू होण्याच्या 20 मिनिटं अगोदर अमित देशमुख हे सपत्नीक इथे मतदान केंद्रावर हजर होते। पहिलं मतदान ते करून मतदारसंघात गेले आणि त्यानंतर आता वैशाली ताई विलासराव देशमुख आणि त्यानंतर आमदार धीरज देशमुख सपत्नीक आणि रितेश देशमुख सपत्नीक हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आहेत। देशमुख कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लावली होती। नंदा, धन्यवाद निशांत या सगळ्या माहितीबद्दल। तर देशमुख कुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावत आहे। तर दुसरीकडे राणे कुटुंबाची दृश्य आपण पाहतोय। नारायण राणेंसाठी सुद्धा आजचा दिवस महत्त्वाचा। पहिल्यांदाच कोकणातनं लोकसभेची निवडणूक नारायण राणे लढवतात। त्यांच्या पत्नी नीलम राणे त्यांना औक्षण करतात। मतदानाला जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी महायुतीसाठीची पहिली सभा ही नारायण राणेंसाठी कणकवलीमध्ये घेतली। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आहे। 2014-2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये
विनायक राऊत या मतदारसंघातनं विजयी झालेले आहेत। रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा दोनही जिल्ह्यांचा मिळून हा एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि अर्थातच शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं यावेळच्या निवडणुकीत भाजपकडे आला आणि भाजपचे उमेदवार म्हणून नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढवतात। विजयाचा विश्वास दोनही बाजूंकडून व्यक्त केला जातोय, पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर या मतदारसंघाची गणितं बऱ्याच अंशी बदललेली आहेत। मोठी ताकद ही शिवसेनेच्या बाजूनं आणि भाजपच्या बाजूनं आहे। आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय। राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान संपन्न होतंय, तर देशभरातल्या 63 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडेल। लातूरच्या बाभळगावातनं आपण देशमुख कुटुंबियांचं मतदान लाईव्ह पाहतोय। जिनिलिया देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख आणि त्यांच्या पत्नी या सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। वैशाली देशमुख सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या आणि काही वेळापूर्वी अगदी सकाळी अमित देशमुख आणि त्यांच्या पत्नीनं सुद्धा आपलं मतदान पार पाडलेलं आहे। गेल्या 4 वर्षांचा म्हणजे 2019 नंतरचा विचार केला तर लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपनं अर्थातच आपली ताकद हळूहळू वाढवली, स्थानिक पातळीवरती वाढवली। काँग्रेसचा गड असलेला मतदारसंघ आता हळूहळू भाजपला सुद्धा पूरक वातावरण लातूरमध्ये पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेष करून ही बाब अधोरेखित झाली। लातूरमध्ये भाजपचा आमदार एकच आहे, परंतु तरी सुद्धा गेल्या 4 वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये भाजपची ताकद वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं। सुधाकर शृंगारे यांनी गेल्या वेळेला सुद्धा भाजपसाठी विजय खेचून आणला, यावेळेला सुद्धा पक्षानं त्यांना पसंती दिली आहे। नारायण राणे सुद्धा आता आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी रवाना होत आहेत। अगदी शेवटच्या आणि वोट करणं युवकांसाठी काय काय संदेश आपण वोटिंगसाठी एवढं लांबून आणतात असं काही नाही, हे तर माझं गाव केलंय. नाही हे तर बावळगाव तर आमचं गाव आहे, तर वोटिंग करणं जरुरी आहे अँड मला वाटते की प्लीज जाऊन वोट करा। थँक्यू। जिनिलिया देशमुख यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। अर्थातच जिनिलिया आणि रितेश हे मोठे सेलिब्रिटी आहेत। सेलिब्रिटींचं अनुकरण अनेक जण करत असतात, त्यामुळे त्यांचं मतदान, त्यांनी केलेलं मतदानाचं आवाहन याचा बराच परिणाम सुद्धा जाणवतो। नमस्कार। आजचा दिवस तुमचं झालं का करू? आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सर्वांनीच बाहेर जाऊन मतदान करावं। आपल्या परिवारातले आपले मित्र, आई वडील, घरातून जे बाहेर जाऊ शकत नाहीत, वृद्ध आपले आजी आजोबा असतील, आई वडील असतील, त्यांना कृपया घेऊन जा। तुम्ही स्वतः जा, सगळ्यांना सांगा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, सर्वांनी बाहेर जाऊन मतदान करा। मी फक्त आजच्या दिवसासाठी मुंबईहून लातूरला आलोय मतदान करण्यासाठी आणि आज रात्री ट्रेन पकडून परत जाईन, पण हे महत्त्वाचं आहे की सर्वांनी जाऊन मतदान करा। ऊन खूप आहे, काय संदेश देतात? आता ऊन तर आहेच, असणारच आहे, पण मला वाटतं की वेळ साधून नक्की जा आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जावं। ऊन त्रास तर होणारच आहे, पण एक दिवसाचा त्रास आपण आपल्या देशासाठी सहन करू शकतो। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आवाहन करा? नाही, तेच आतापर्यंत तेच सांगत होतो की मतदानाचा टक्का जर वाढवायचा असेल, काय की प्रत्येक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या मताने काय फरक पडणार आहे, एवढे सगळे तर चालले तर जाऊ द्या, कुठे हा त्रास घ्यायचा। हा त्रास खरं घेणं, जर तुम्हाला वाटत असेल की आजचा दिवस मतदानात जाणं म्हणजे त्रास आहे, तर हा त्रास आजचा दिवस सहन करणं फार गरजेचं आहे। हे तुमच्यासाठी गरजेचं आहे, राज्यासाठी गरजेचं आहे आणि देशासाठी गरजेचं आहे। हाँ हिंदी, हाँ मैं सभी लोगों से गुजारिश करूंगा कि आप कृपया अपना मतदान जरूर जाकर करें।
आप खुद जाएं। मुझे लगता है कि बहुत सारी जो नई पीढ़ी है, जो पहली बार मतदान करने वाले हैं, ये बहुत जरूरी है कि आप लोग ज्यादा जोश से जाएं, क्योंकि आपकी आवाज है ये बहुत सुननी बहुत जरूरी है। और मैं यही दरख्वास्त करूंगा कि जो भी युवक है अपने घर पे जो वृद्ध माँ बाप है, दादा दादी है, चाचा चाची है, उन्हें भी लेके जाइए। बहुत बार ऐसा होता है कि उन्हें ऐसा लगता है कि जाने में थोड़ी तकलीफ है, लेकिन अपने देश का सवाल है, अपने राज्य का सवाल है, आपके जिले का सवाल है, तो उसके लिए आप जरूर जाकर वोट करें। 2 फेजेस हो चुके हैं, आज तीसरा फेज है। सभी ये लोग कहते हैं और हम भी जानते हैं कि इस बार वोटिंग पिछली बार से कम हुई है। हालांकि पॉपुलेशन बढ़ रही है, लेकिन परसेंटेज वोटिंग कम हो रहा है। बहुत जरूरी है कि हम सब जाकर वोट करें, इस परसेंटेज को बढ़ाएं। और मैं बस यही दरख्वास्त करना चाहता हूं। थैंक यू। तर अधिकाधिक संख्येनं मतदान करा. मतदान करणं आपला अधिकार आहे आणि अर्थातच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे मतदान करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश रितेश देशमुखनं दिलेला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांची ही दृश्य आपण पाहतोय. मतदान केंद्रावर सर्वसामान्य मतदारांसोबत ते रांगेत उभे आहेत. सर्वजण आपलं वोटर आयडी दाखवत आहेत आणि या सर्वसामान्य मतदारांसोबत रांगेत उभं राहून शिस्त पाळत ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. तर दुसरीकडे लातूरच्या बाभळगावमध्ये देशमुख कुटुंबाचं मतदान पार पडलं. जेनिलिया देशमुख आणि रितेश देशमुख दोघांनी सुद्धा सर्वांनी आवर्जून मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे. जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत, यंग वोटर्स आहेत, त्यांनी सुद्धा अर्थातच या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं असं रितेशनं म्हटलंय. अनेकांना अडचणी असतात, उन्हामुळे म्हणा किंवा वार्धक्यामुळे म्हणा, थेट मतदान केंद्रावरती येणं काही जणांना शक्य होत नाही. पण त्यांना सुद्धा मदत करूया, त्यांना सुद्धा मतदान केंद्रापर्यंत आणूया, त्यांनाही आपला अधिकार बजावू देऊया असं आवाहन रितेश देशमुखकडनं करण्यात आलंय. सेलिब्रिटींचा खूप मोठा परिणाम, त्यांच्या आवाहनाचा खूप मोठा परिणाम जनसामान्यांवरती होत असतो. त्यामुळे अर्थातच त्यांनी मतदान करतानाची दृश्य किंवा त्यांनी केलेलं आवाहन समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे खूप प्रभावशाली मानलं जातं. अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचं मतदान आहे आणि माढा लोकसभेसाठी ते उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत आहे. देशमुख कुटुंब मतदान करून आता बाहेर पडलेलं आहे. मतदान करावं, मतदानाची टक्केवारी कमी होते आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे देशासाठी, राज्यासाठी. आणि मतदानाचा आपला हक्क प्रत्येक व्यक्तीने बजावा अशी अपेक्षा आहे. अभिनेता आणि नेता असं दोन्ही वातावरण देशमुख कुटुंबामध्ये आपण पाहिलेलं आहे. वाटतं का कधी की अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात यावं? नाही, 2 भाऊ ऑलरेडी आहेत, माझं काय काम आहे. काही शक्यता कशा पद्धतीने लोकांना आवाहन करावं? म्हणजे मला वाटतं की आज इम्पॉर्टंट दिवस आहे. प्लीज येऊन वोट करा. आई साहेब, काय सांगाल? तुम्ही प्रचारामध्ये होतात, बऱ्याच दिवस प्रचारामध्ये होतात, काय सांगा? नाही मतदान